पोलीस दलाचं जे खच्चीकरण गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे, कोणालाही उचलायचं, अर्ध्या रात्री कोणीकडे नेऊन टाकायचं, चांगले अधिकारी उचलायचे, जिथे चौकशीमध्ये चांगले अधिकारी निघाले की त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी, अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो साध्य करून घ्यायचा, असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले. त्यातलं एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी. या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय. 9 अब्ज. आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे. तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये, तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे, हे याचं उत्तर तुम्हीच द्या. एवढ्याल्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे 2 अधिकारी होते. मी काय नावं इथं सांगू शकत नाही. मी SP साहेबांना ती नावं सांगितली की ह्या 2 लोकांचे हे एवढं मोठं घबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट. अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलं आहे, बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावलीप्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे, ही चूक आहे, हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ॲक्शन घ्यायची ती राज्याचे मुख्यमंत्री घेतील. उद्या मोर्चाच्या संदर्भामध्ये जो तुम्ही आरोप करताय, कुणी त्यांना अभय दिलं, असे अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले आणि त्या नेमण्यामागे उद्देश काय शकतो? कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका. आता इथून 15-20 किलोमीटर अंतरावर 50 का 60 एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळा नावाचे लोक आहेत आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजला आहे. जर सवळ मिळाली तर हे कॅमेराने ते घेऊन जाते. तर हे गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका. तरीसुद्धा बळजबरी गँगस्टॉप वाशेपूर उभा करून तिथं फिलिंग झालं आहे. इथून 22 किलोमीटर आहे ना मांजरसुंबा, तर तिथं 22 किलोमीटरमध्ये कॅमेरे घेऊन जा. आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा. सिमरी पारगाव तालुका माजलगाव का काय आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा. आणि शिरसाळाला माननीय पंडितांनांचं नाव दिलं आहे. कशाचं? MIDC नाही, मार्केट कमिटीने गाळे बांधलेत. 3 वर्ष झालं. तुम्ही परळीला जाता येत असताना, परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते, मी माहिती आहे मला. जाताना उजव्या बाजूला जे गाळे बांधकाम केले 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे. हां, तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हाय नाही त्याचं,
त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का? त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे? बार्शी नाक्यावर. आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे? छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या इथं. अशा पद्धतीने ते बांधले. त्याचं धड उद्घाटन करता येत नाही. वाईट एकच वाटलं आहे त्याच्यात. तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते डिमॉलिशसुद्धा होऊ शकतं सगळंच. हो, आणि सगळ्याच्या सगळं भुईसपाट करायचं म्हणलं तरी होईल. आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललो आहे, मी परत बोलणार नाही. परंतु माझ्या मते 1400 एकरच्या आसपास गायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे जे कार्यकर्ते, मग आकांच्या भरोशाशिवाय झालं आहे का? 600 वीटभट्ट्या तिथं 600 वीटभट्ट्या शिरसाळ्याला 600 वीटभट्ट्यापैकी 300 वीटभट्ट्या इल्लीगल जागेवरती आहेत, म्हणजे गायरान जागेवरती आहेत. त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होतं, देवीचं मंदिर का कशाचं, त्या मंदिराला जवळपास 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन, 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही. तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती. मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलं आहे ना शॉपिंग कॉम्प्लेक्स, हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती. बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं. पारधी समाजाचे गोरगरिबांचे घरं बांधलेले होते, गायरानावर होते, ते काढून टाकले आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं आहे. बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे, त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. तुम्ही पॅटर्न म्हणतो. आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमचे आका आणि हे वापरत आहेत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात. तर हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे, बंजाराला हाकलायचा, तिथल्या पारधी समाजाला हाकलायचा आणि खोटं नाटं यांच्या एनोशा नाही दिल्या, खोटं नाटं काही नाही करून दिलं. तर त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं. तर त्याचं वय कमी आहे याचं नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद बी घालवलं. आणि एक मला वाटतं लोढा का काय नावाची फॅमिली, माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून 2.5 हेक्टर जमीन त्यांना मिळाली.